हरिओम. प्रवचन क्रमांक 26. संपूर्ण भावार्थ दीपिका. अध्याय 1. रसग्रहण. प्रवचन क्रमांक 7. हरिओम. भावार्थ दीपिका या पार्श्वभूमीवर आता आपण भावार्थ दीपिकेमध्ये गीतेच्या अनुषंगाने माऊलींनी जो धृतराष्ट्राचा राक्षसगणाने तमोगुणाला पकडलेला विषाद सांगितला आहे त्याचे निरूपण पाहू. माऊली सुरुवातीला सांगतात, तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसुतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रींची. माऊलींनी अध्यायाची सुरुवात केली आहे. तरी पुत्र स्नेहे मोहितू अर्थात पुत्रांवरील प्रेमाने संमोहित झालेला, पुत्रांच्या मायेने अंध होऊन झपाटलेला, पुत्रांच्या स्वार्थापुढे कसलाही विधिनिषेध नसलेला असे माऊलींनी धृतराष्ट्राचे सुरुवातीलाच वर्णन केले आहे. याचा गीतेशी काहीही संबंध नाही, कारण गीतेचा मूळ श्लोक आहे धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकः पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. अर्थात धृतराष्ट्र म्हणाला, संजया, धर्माचे ठिकाणी असलेले जे कुरुक्षेत्र, तेथे युद्धाच्या इच्छेने जमलेल्या माझ्या तसेच पांडूच्या पुत्रांनी काय केले. या श्लोकावरून स्पष्ट होते की येथे गीतेने धृतराष्ट्राच्या पुत्रप्रेमाचा आणि त्यामुळे त्याने मोहित झाल्याचा जराही किंचितही उल्लेख केलेला नाही. धृतराष्ट्राच्या पुत्रप्रेमाचा आणि त्यामुळे त्याला झालेल्या मोहाचा माऊली उल्लेख करत आहेत, गीता नव्हे, हे लक्षात घ्यावं. कारण यामधून माऊलींना सर्वसामान्य जनांना जीवनाबद्दल संदेश द्यायचा आहे. तो संदेश आपण पुढे वेळोवेळी पाहणारच आहोत. येथे माऊलींना सांगायचे आहे की धृतराष्ट्र हा राक्षसगण असलेला तमोगुणाने पक्का ग्रस्त झालेला आहे, झपाटलेला आहे, पछाडलेला आहे. कारण यापूर्वी आपण अंधांचे अंध पुत्रप्रेम यामध्ये पाहिलेले धृतराष्ट्राचे पुत्रप्रेम आणि आताचे येथे युद्ध सुरू झाल्यानंतरचे असलेले त्याचे पुत्रप्रेम यामध्ये जमीन आसमाना इतके अंतर आहे. युद्धापूर्वी कणक नीती ऐकून त्याला पुत्रांच्या प्रेमाचे भरते आलेले आहे. संपूर्ण राज्याचा मोह झाला आहे. त्यासाठी त्याच्या अंगात जोर आणि जोश आलेला आहे. बंधू पांडूचे निधन झाले आहे. पांडूचे पुत्र पोरके झाले आहेत आणि ते लहान आहेत. ते जरी हक्काने अर्ध्या राज्याचे मालक असले तरी आता सर्व राज्य प्रत्यक्ष माझ्या ताब्यात आहे. अनिर्बंध सत्ता माझ्या हातात आहे. मी सर्व राज्याचा राजा आहे. कसेही करून आज नाही तर लवकरच पांडवांचा पूर्ण निपात करेन, त्यांना कपट कारस्थान करून ठार करेन अशी महत्त्वाकांक्षा त्याच्यात भरलेली आहे. या दुष्ट महत्त्वाकांक्षेने तो आता झपाटलेला आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याला पुत्रांची पूर्ण साथ आहे. पुत्रांबरोबर असलेल्या नातलग स्नेही यांचीही साथ आहे. या बाबतीत हे सर्व 4 पावले त्याच्याही पुढे आहेत. अशा प्रकारे आपल्या पुत्रांना संपूर्ण राज्याचा उपभोग घ्यायला देईन याची धृतराष्ट्राला खात्री आहे. ही त्याची माया पुत्रांच्या आणि राज्याच्या लोभाने, ईर्षेने भरलेली आहे. पुत्रांना संपूर्ण राज्य मिळणार म्हणून त्याचे प्रेम उचंबळून आले आहे. पांडव अरण्यामधून येथे आले ते एका अर्थी ठीकच झाले, कारण ते आता येथे त्यांना नष्ट करणे सोपे आहे. या विचाराने तो मनोमनी खुश आहे. तथापि प्रत्यक्षात झाले भलतेच. सर्व डाव उलटला. हर्षभरीत होऊन संपूर्ण राज्य गिळंकृत करण्याचे जे ठरवले ते तर झाले नाहीच, परंतु आता स्वतःचेही अर्धराज्य गमावण्याची वेळ आली आहे. आणि तेही ज्यांचा दुस्वास केला त्याच पांडवांना माझेही अर्धराज्य मिळणार आहे. इतकेच नव्हे तर माझ्या पुत्रांचा वध होताना मला पाहावा लागणार आहे, आणि तोही ज्यांना मी ठार मारण्याची इच्छा करत होतो त्यांच्याकडूनच माझे पुत्र ठार केले जाणार आहेत. यामुळे आता त्याला जे पुत्रप्रेमाचे भरते आले आहे ते पुत्रांना संपूर्ण राज्य द्यायचे, त्यांना संपूर्ण सत्ता द्यायची यासाठी आलेले नाही, तर आता पुत्रांच्या जीवाचे बरे वाईट होणार या भीतीने आले आहे. त्यांच्या जीवाच्या काळजीने आले आहे.
पुत्रांच्या जीवाचा त्याला मोह झाला आहे. त्यांचा नाश झालेला ऐकायला लागणार यासाठी तो अगतिक झाला आहे. धृतराष्ट्राला त्याच्या पुत्रांच्या जीवाची काळजी वाटत आहे आणि यामुळे तो पुत्रांच्या मायेने त्यांच्या प्रेमाने उचंबळून आला आहे. याला कारण त्याला येथे झालेला विषाद आहे. हरिओम.